नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण चौथी स्कॉलरशिपचं मॅथचं 11वं चॅप्टर पाहतोय. 11वं चॅप्टर आहे गुणाकार आहे 3 अंकी संख्या गुणिले 2 अंकी संख्यांपर्यंत, त्यावरची शाब्दिक उदाहरणं, त्यातला स्वाध्याय 11.2 किंवा 11.2 आपण पाहतोय. पहिला प्रश्न आहे बघा त्यातला, सर्वात मोठी 3 अंकी संख्या व सर्वात लहान 2 अंकी संख्या. व सर्वात मोठी 3 अंकी संख्या म्हणजे कोणती? मोठी पाहिजे म्हणजे सगळे मोठे अंक घ्यायचे, म्हणजे 999 झाले सर्वात मोठी 3 अंकी संख्या. आणि सर्वात लहान 2 अंकी संख्या कोणती? 10. त्यांचा गुणाकार करायचा आहे. मग बघा, 1 0 आहे तो तसाचा तसा, आणि 1 गुणिला 9 9, परत 1 गुणिला 9 9, परत 1 गुणिला 9 9, म्हणजे काय उत्तर आलं? 9990. कितवा पर्याय आपला? दुसरा पर्याय अचूक आहे. दुसरा प्रश्न आहे बघा, एका बागेत एका रांगेत 32 रोपे लावली. एक बाग लावला बघा शेती करत असताना किंवा गार्डन मध्ये. एका रांगेमध्ये किती रोपं लावलेली आहे? 32 रोपं लावलेली आहे. अशा किती रांगा तयार झालेल्या आहे? 125 रांगा अशा तयार झालेल्या आहेत. तर आपल्याला विचारलं अशा 125 रांगांमध्ये एकूण किती रोपे लावता येतील? मग काय करायचं, या 32 ला ह्या 125 ने काय करायचं? गुणायचं. करा बरं. मग 125 गुणिला 32 करा बरं. 2 पंचे 10, हातच्या लागा 1, 2 दुनी 4, 4 आणि 1 5, 2 1 परत 2 शून्य देऊन दिला बघा, घर चेंज होते म्हणून. 3 5 15, परत हातच्या लागा 1, 3 दुनी 6 आणि 1 7, 3 1 3. या दोघांची बेरीज करून घ्या. काय ना 0, 5 न 5 10, हातच्याचा 1 1 2 3 3 7 10, परत हातच्याचा 1 1 3 4. म्हणजे किती रोपं लावली जातील? 4000 रोपं जे आहे ते लावली जातील. कितवा पर्याय आहे? पहिला पर्याय अचूक आहे. तिसरा प्रश्न आहे बघा, एका टेबलाची किंमत 680 रुपये आहे. एक टेबल कितीला दिला बघा आपल्याला? 680 चा. अमितने त्याच्या वर्गासाठी अशी 6 टेबले खरेदी केली. एक टेबल 680 चा, अशी किती टेबल आहे? 6 टेबल त्याने घेतली. तर एकूण किती रकमेची टेबल झाली, म्हणजे टोटल किंमत किती झाली? तर 6 ने याला गुणा, मल्टिप्लाय करा 680 ला. मग 6 0 0, त्याच्यानंतर 6 8 48, हातच्याला गेले 4, नंतर 6 6 36, 36 आणि 6 किती होतात? 40. म्हणजे काय उत्तर आलं? 4080. 4080 रुपयांची 6 टेबल जी आहे ती आली. कितवा पर्याय आहे? पहिला पर्याय अचूक आहे. चौथा प्रश्न आहे बघा, प्रत्येकी किंमत 45 रुपयाप्रमाणे एका गोष्टीची किंमत किती आहे? 45 आहे. कशाची आहे ही? वह्यांची. अशा किती वह्या घेतल्या? 2.5 डझन वह्या घेतल्या. 2.5 डझन. 1 डझन म्हणजे किती? तर 1 डझन म्हणजे किती? 12 वह्या. मग 2.5 डझन म्हणजे किती असतील? पावर 2 डझनचे किती झाले? 2 डझन म्हणजे किती झाले? 24. आणि 2.5 म्हणजे वरती अर्धा आहे, म्हणजे काय? 12च्या निम्मे म्हणजे 6 मिळवायला लागतील. म्हणजे 2.5 डझन जर का आपल्याला काढायचं असेल तर किती होऊन जातील? 24 अधिक 6 म्हणजे किती वह्या झाल्या? 30 वह्या घेतल्या. एक वही कितीची? 45 रुपयाची. मग 30 वह्यांची किंमत म्हणजे गुणिला 30. इथं 0 आहे तो तसाचा तसा. 3 5 15, हातच्याला 1, 3 4 12 आणि 1 13. कितीच्या वह्या झाल्या? मग 1350 रुपयांच्या वह्या झाल्या. कितवा पर्याय आहे? पहिला पर्याय अचूक आहे. पुढचा प्रश्न बघा, काय सांगितलं? रोहा ते गोवा ट्रेन तिकिटासाठी प्रत्येकी 885 रुपये लागतात. ट्रेनचं तिकीट काढतोय बघा आपण. एक रोहा पासून जायचंय बघा आपल्याला कुठे? गोव्यापर्यंत.
एका तिकिटाची किंमत किती आहे 885. असं किती व्यक्तींची तिकीट काढायची आपल्याला 25 व्यक्तींची तिकीट काढायची आहे. म्हणजे याला कितीने मल्टिप्लाय करायला लागेल 25 ने. मग 25 पाचा 125. हातच्याला आले किती 12. 25 आठे किती 200. 200 आणि 12 212. हातच्याला आले किती 21. 25 आठे परत 200. 200 आणि 21 म्हणजे 221. म्हणजे 22,125 रुपये लागतील. 22,125 रुपये कितवा पर्याय आहे तिसरा पर्याय योग्य आहे. 6वा प्रश्न बघा. प्रजासत्ताक दिनी ध्वजवंदनासाठी शिवाजी मैदानात जमलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रत्येक रांगेत 35 विद्यार्थी याप्रमाणे 28 रांगा केल्या. काय सांगितलं बघा. प्रजासत्ताक दिवस 26 जानेवारीला ध्वजवंदन करण्यासाठी शिवाजी मैदानामध्ये विद्यार्थी जमले होते. किती रांगा तयार झाल्या विद्यार्थ्यांच्या 28 रांगा तयार झाल्या. एका रांगेत किती विद्यार्थी 35 विद्यार्थी. आपल्याला एकूण जमलेले विद्यार्थी काढायचे आहे. म्हणजे काय करायचं ह्या 28 ला 35 ने गुणायचं. 5 आठे किती होतात 40. हातच्या आले 4. 5 दुनी 10. 10 4 14. अंक बदलतोय म्हणून एक 0. 3 आठे 24. त्याचा 4. हातच्या आले 2. 3 दोन्ही 6. 6 2 8. दोघांची करायची आपल्याला आता बेरीज. 0 आणि 0 शून्यच. 4 आणि 4 8. 1 आणि 8 9. 980 कितवा पर्याय आहे चौथा पर्याय अचूक आहे. म्हणजे त्या दिवशी ध्वजवंदनासाठी शिवाजी मैदानामध्ये 980 विद्यार्थी जमलेले होते. 7वा प्रश्न आहे बघा. म्हटलं पुढीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे. मग चुकीचे विधान ओळखायचं आपल्याला. पहिलं काय म्हटलं कोणत्याही संख्येला शून्याने गुणल्यास गुणाकार 0 येतो. बरोबर आहे. कितीही मोठी संख्या असेल समजा उदाहरणार्थ 113 आहे त्याला शून्याने गुणा. कोणत्याही संख्येला शून्याने गुणा उत्तर काय ते नेहमी 0. पहिलं बरोबर आहे. नंतर म्हटलं कोणत्याही संख्येला 1 ने गुणल्यास गुणाकार तीच संख्या असतो. हे सुद्धा बरोबर आहे बघा. समजा आता हीच संख्या घ्या 113 त्याला 1 ने गुणा. कोणत्याही संख्येला 1 ने गुणला म्हणजे तीच संख्या त्याचं उत्तर येते. नंतर म्हटलं गुण्य व गुणक यांच्या स्थानांची अदलाबदल केल्यास उत्तर बदलते. हे चुकीचं विधान आहे बघा. गुण्य म्हणजे काय समजा जो वरती लिहितोय आपण आणि गुणक म्हणजे काय जो खालती लिहितोय आपण. यांचं उत्तर केलं तर इथेही 12 येणार आहे किंवा याची अदलाबदल केली तरी याचं सुद्धा उत्तर किती येणार आहे 12 येणार आहे. अदलाबदल केल्यावर उत्तर बदलत नाही. गुणाकार सेमच राहतो. म्हणजे तिसरा जो ऑप्शन आहे तो आपला चुकीचा आहे. म्हणून तिसरं विधान चुकीचं आहे. 8वा प्रश्न आहे बघा. दोन संख्यांचा गुणाकार 10,000 असून दोन संख्यांचा गुणाकार केला तर किती येतोय बघा 10,000 गुणाकार येतोय. गुण्य व गुणक यांच्यातील फरक 0 आहे. मग गुण्य ज्याला आपण वरती लिहितोय बघा समजा आणि गुणक ज्याला आपण काय करतोय असा खालती लिहितो. या दोघांचा फरक 0 आहे. फरक 0 आहे म्हणजे संख्या काय आहे सेम आहे किंवा सारखी संख्या दोघं ठिकाणी असेल. सारखी संख्या दोघं ठिकाणी म्हणजे रे बाळांनो म्हणजे तो काय झाला वर्ग झाला. त्याला काय म्हणतो आपण स्क्वेअर झालं. वर्ग झाला म्हणजे काय अशी संख्या की ज्या संख्येला त्याच संख्येने गुणल्यावर उत्तर येते त्याला म्हणतो आपण त्या संख्येचा वर्ग. जसं की 3चा वर्ग म्हणजे काय होईल 3 गुणिला 3 म्हणजे काय उत्तर येईल 9. म्हणजे 9 काय आहे तर 3चा वर्ग आहे. मग तसंच 10,000 कुणाचा वर्ग आहे मग शून्य मोजा किती आहे 1 2 3 आणि 4. 4 शून्याच्या निम्मे शून्य करा म्हणजे किती शून्य झाले 2 शून्य. आणि ही पहिली संख्या पहा कुणाचा गुणाकार 1 येतो 1 गुणिला 1 एकच येतो म्हणून 1. म्हणजे काय उत्तर आलं आपलं 100. 100 कितवा पर्याय आपला दुसरा पर्याय अचूक आहे. पुढचा प्रश्न बघा आपला 9वा. त्यामध्ये काय सांगितलं पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत प्रत्येक दिवशी 850 लसींचे उद्दिष्ट ठेवण्यात आले. काय सांगितलं पोलिओची लस द्यायची आहे आणि सरकारने ठरवलं की दर दिवशी दररोज किती आपल्याला लस द्यायची आहे 850 लसी द्यायच्या आहेत. आणि हा कार्यक्रम ही जी मोहीम आहे
ती किती दिवस चालणार आहे? 15 दिवस चालणार आहे. तर आपल्याला विचारलं की 15 दिवसात किती बालकांना डोस दिला जाईल? करा मग गुणाकार. 15 शून्य शून्य, 15 पाचा 75, आजच्याला आले 60, 15 आठे 120, 120 आणि 60 127. म्हणजे काय आलं? 12,750 बालक जे आहे त्यांना हा पोलिओचा डोस या 15 दिवसांमध्ये मिळेल. कितवा पर्याय आहे? तिसरा पर्याय चूक आहे. याचबरोबर आपला हा स्वाध्याय आणि हे चॅप्टर सुद्धा संपलेलं आहे बाळांनो. धन्यवाद.